ब्रॉट टू यू बाय विगार्ड। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात दुपारपर्यंत मतदानामध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत साधारण 33% इतकं मतदान झालेलं आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सावंतवाडीचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर। दीपकजी, यंदा मतदारांमध्ये उत्साह आहे, भले कडक ऊन आहे तरी सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दाखवलेला दिसतोय। निश्चितपणे याला एका अर्थाने प्रशासनसुद्धा आणि इलेक्शन कमिशनसुद्धा जबाबदार आहे, कारण खूप जागृती केलेली आहे आणि वेगवेगळ्या सुविधासुद्धा मतदारांना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच मतदान जास्त होईल अशी अपेक्षा आहे। तुम्ही सावंतवाडी वेंगुर्ला हा जो मतदारसंघ आहे, नारायण राणेंसाठी खूप काम केलं। म्हणजे याआधी असं एक विश्लेषण होतं की नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वर्चस्वाला दीपक केसरकर यांनी आव्हान दिलं होतं आणि एकूण ते राजकारणही पाहिलं। यावेळेस स्वतः दीपक केसरकर यांनी सावंतवाडीमध्ये खूप मेहनत घेतली आणि स्वतः राणे कुटुंबीयही ती भावना व्यक्त करतात। कसं आहे बघा, शेवटी विकासाला महत्त्व दिलं पाहिजे। कोकणी मनुष्य नेहमीच आपापसात भांडत राहतो आणि विकासापासून वंचित होतो। त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की कोकणच्या विकासाच्या दृष्टीने आपण एकत्र काम करणं आवश्यक आहे। आणि एका जोला तर 4 मंत्री आहेत या 2 जिल्ह्यांना मिळून, 3 राज्याचे मंत्री आहेत, 1 केंद्रीय मंत्री आहेत। तर शेवटी आपण विकास हा करायलाच लागेल आणि कोकणी जनतेचा तो विकास झाला पाहिजे, कारण कोकणातले लोक काहीच मागत नाही, ते डिमांडिंग नसतात कधीच। कधी कर्जमाफी मागत नाहीत, वेळच्या वेळी आपले टॅक्सेस भरतात, पाण्याची बिलं वेळेवर भरतात, सगळ्या नियमांचं पालन करतात। अशा या कोकणाला वेगळ्या तऱ्हेने न्याय देण्याची आवश्यकता आहे, कारण निसर्गाने जे भरून दिलेलं आहे कोकणाला ते महाराष्ट्राच्या कुठल्याच भागाला लाभलेलं नाही। पण असं असूनसुद्धा पर्यटन असेल, कृषी असेल, फलोद्यान असेल, मासेमारी असेल, या सगळ्याच क्षेत्रामध्ये पोटेन्शियल असूनसुद्धा कोकणाचा आवश्यक तो विकास होऊ शकलेला नाही। आणि पर्यटन हे तर महत्त्वाचं एक कोकणचं साधन आहे। हे सगळं विचार केलं तर निश्चितपणे आमचा जो GDP आहे हा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा खूप सरस आहे। 5व्या क्रमांकावर जवळपास आपण आहोत, परंतु आपण पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो असं मला वाटतं। आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे। राणेसाहेबांची तीच भावना आहे, आमच्या इतर 2 मंत्र्यांची तीच भावना आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हे करून दाखवू। आणि आम्ही एकत्र आल्यानंतर दुसऱ्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। शेवटी वाद हे तत्वावरून होत असतात, वाद कुठे संपवायचं हे स्वतः ठरवलं पाहिजे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। नाही, पण एक असंही विश्लेषण केलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभेची राजकीय गणितं आहेत आणि स्थानिक राजकारण आहे। आमदारांनी मताधिक्य दिलं तर मग पुढच्या वेळेस त्यांचा मार्गही सुलभ होऊ शकतो। नाही बघा, असं आहे की मागच्या वेळेला ज्यावेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला लोकसभेचं इलेक्शन हे मोदी साहेबांचं इलेक्शन असतं। त्याच्यामध्ये आपण बघितलं की अनेक आमदारांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये डेफिशिट होते, परंतु ते आमदार निवडून आले। कारण लोकसभेचं एक जे वेगळ्या तऱ्हेची देशाची इलेक्शन असते आणि त्याचे मुद्दे वेगळे असतात, आणि असेंब्लीची इलेक्शन ही तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट्स, तिथं केलेली विकास कामं याच्यावर अवलंबून असतात। आणि त्याच्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या निवडणुका आहेत। नाहीतर मागच्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपूर्ण भुईसपाट व्हायला पाहिजे होती, पण तसं घडलं नाही। त्यांच्यासोबत सीट निवडून आल्या ही वस्तुस्थिती आहे असेंब्लीला, पण पार्लमेंटला मात्र ते सपशेल पराभूत झालेले होते। काँग्रेसची 1च सीट निवडून आली होती आणि राष्ट्रवादीच्या 3 सीट निवडून आलेल्या, उरलेल्या सर्व सीट युतीच्या निवडून आलेल्या होत्या। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोकणापुरता हा भाग वेगळा आहे। आमचा वाद झाला होता, वस्तुस्थिती आहे, पण आम्ही दोघांनी एकत्र आल्याचा आनंदसुद्धा तेवढाच कोकणी जनतेला झालेला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला मतपेटीमधून दिसणार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण अजूनही काही वादाचे पडसाद दिसत आहेत, विशेषतः तुमच्या शिवसेनेत, शिंदे शिवसेनेत दिसत आहेत। किरण सामंत जे या मतदारसंघाचे तुमच्या पक्षाचे दावेदार होते, त्यांना तिकीट नाकारलं गेलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून ही जागा मिळाली।
ठीक आहे, थोडी दिलजमाई झाली असेल, पण आता असं दिसतंय की किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा त्यांचे बंधू उदय सामंत यांच्याकडून एक स्टेटमेंट आलं आहे की ते लांज्यात प्रचार करत आहेत दुर्गम भागात, त्यामुळे ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. पण ही नाराजी अजूनही धुसफूस किंवा नाराजी नाट्य थोडं दिसून येतच आहे. बघा, ह्याच्यामध्ये शेवटी आपल्याला एका गोष्टीकडे बघायला लागेल की जे उमेदवार इच्छुक असतात त्याच्यामध्ये थोडीफार नाराजी राहते, कारण त्यांना तिकीट मिळालेलं नसतं. तरी पण किरण सामंतांनी पुरेसं काम केलेलं आहे. उदय सामंत स्वतः काम करत आहेत. त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये आपल्याला निश्चितपणे फरक जाणवेल आणि रत्नागिरीमध्ये चांगल्यापैकी बहुमत मिळेल याची मला खात्री आहे. एक गोष्ट आपण सर्वच विसरतो की कोकणाला मोजक्या वेळाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळालेला आहे. तो मान एकदा अंतुलेजी असताना मिळाला, एकदा तो मनोहर जोशी साहेब असताना मिळाला आणि एकदा तो नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री असताना मिळाला. आणि ह्या सर्वांमध्ये अंतुलेंच्या तोडीला तोड अशी कामगिरी ही तोडीला तोड अशी कामगिरी राणेसाहेबांनी फक्त 6 महिन्यामध्ये करून दाखवली असं आपल्याला बघितलं की आपण याच्यावर म्हणजे राजसाहेबांनी स्वतः बोलून दाखवलं आणि राजसाहेबांना एका मोठ्या व्यक्तीने ते बोलून दाखवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी कोकणाचा विकास झाला पाहिजे तर नारायण राणेंसारखा तडफदार नेता पाहिजेच. प्रत्येकाची काम करायची वेगवेगळी पद्धत असते. राणेसाहेबांची काम करायची पद्धत थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे, पण हे गृहीत धरूनसुद्धा आपल्याला कुठेतरी कोकणाचा विकास म्हटल्यानंतर ॲग्रेशन हे लागतंच. ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता, तुम्ही बघा किती खालच्या पातळीवर येऊन हा प्रचार केला गेला आणि तरी पण राणेसाहेबांनी आपला संयम सोडला नाही. कारण ह्याच्या मागचा उद्देशच होता की राणेसाहेबांना चिडवण्याचा. आणि मी निवडणुकीच्या प्रचारात होतो, आपल्याला माहिती आहे की प्रचार सोडून मी कुठेच गेलो नाही. आता एकेकाचा समाचार घ्यायला लागतात. काय बोलतात आदित्य ठाकरे? त्यांच्या आमदारांनी एक स्टेटमेंट काढलं होतं की खोक्यांच्याबद्दल. मी त्यांना जाहीर आव्हान दिलेलं आहे. मी येतो शिर्डीला. मला माहिती आहे, महाराष्ट्रातले सर्वच लोकांना माहिती आहे मी साई भक्त आहे. शिर्डीच्या देवळात उभा राहून सांगतो, 50 खोके सोडा, 50 रुपये सुद्धा नाही घेतलेले. शेवटी प्रेमाला किंमत नाही का? ठाकरे कुटुंबीय आमदारांना रस्त्यावर सोडून गेले होते. आतमध्ये वर्षावर बसलेले आणि आमदार रस्त्यावर वर्षासमोरच्या. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच घडलेली नाही. मुख्यमंत्री बनणं आणि पक्षाचा प्रमुख असणं ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत. मुख्यमंत्र्यांची जी केबिन असते त्या केबिनच्या बाहेर आमदार खासदारांची खास केबिन ठेवलेली असते महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये, कारण ते जनतेचे प्रतिनिधी असतात. रस्त्यावर उभं करायचं, कोणी हा अपमान सहन करायचा? तुम्ही मला सांगा ना. आदित्य ठाकरेंना काय माहिती आहे? आदित्य ठाकरेंच्यावर बोलायला गेलो, आदित्य ठाकरेंना तोंड लपवून राहायला लागेल. कोणी पैशासाठी विकला जात नाही मनुष्य. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला स्वाभिमान असतो. आणि तुम्ही कधी काळजी घेतली का? कधी आमदार जेवला आहे बघितलं आहे का? कुठला आमदार आजारी आहे बघितलं आहे का? सगळं करायचं एकनाथ शिंदेने. कुठे पूर आला, एकनाथ शिंदेने जाऊन तिथं मदत करायची. कुठे दरड कोसळली, डॉक्टर घेऊन एकनाथ शिंदेने धावायचं. शेवटी त्या माणसाने प्रेम मिळवलं. प्रेम हे वेगळं असतं आणि ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही की प्रेमाची किंमत काय असते. खोटं बोलून बोलून एक सवय झालेली आहे की मध्यंतरीच्या काळात मी आसाममधून बोलत होतो, त्याच्यानंतर यांनी एक मोहीमच अशी काढली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन खोटं बोलायचं. उद्धवसाहेब ज्यावेळेला आजारी होते त्यावेळेला बंड झालेलं नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने लक्षात घ्यावं. उद्धवसाहेब आजारी होते त्यावेळेला स्वित्झर्लंडला गेले होते आदित्य ठाकरे. वडील इथं गंभीर आजारी आहेत आणि तुम्ही तिथं जाता, तुमचा मुक्काम वाढवता. प्रत्येक आमदारांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. ज्यावेळेला ते बरे झाले आणि राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळेला ते ऑफिसमध्ये येत होते. आमच्या सगळ्या मिटिंग झालेल्या आहेत त्यांच्याशी बोलून हे सगळं झालेलं आहे. नुसतंच नाही झालं, ते बोलत होते आणि त्यांना सगळं सांगितलेलं होतं. तुम्ही बघा आसाममधल्या माझ्या मुलाखती बघा. आजसुद्धा तुम्ही सांगा 40च्या 40 लोक आम्ही परत येतो तुमच्याकडे. परंतु लोकांनी आपल्याला युती म्हणून निवडून दिलेलं आहे. आपण युती म्हणून कारभार करूया. याच्या पलीकडे काय मागणीच नव्हती. कोणी त्यांचं मुख्यमंत्रीपद मागितलेलं नव्हतं. उगाच जनतेजवळ जायचं, खोटं बोलायचं, याला मर्यादा पाहिजे ना साहेब. हा तर इतिहास झाला, पण आता प्रचारात शिवसेना युबीटीकडून विशेषतः उमेदवार विनायक राऊत यांच्याकडून आरोप केला जातो आहे की इथे धनशक्तीचा वापर होतो आहे, पैसे वाटले जात आहेत मतदारांना मतामागे. आणि माझी लढाई ही नारायण राणेंशी नाहीच, माझी लढाई ही
भाजपच्या कमळाची आहे, म्हणजे भाजपशी आहे, राणेंशी नाही. कमळाशी लढाई करणं एवढे मुळात ते मोठे नाहीत. विनायक राऊत यांचा आवाकाच खूप छोटा आहे. मी बंड केलं राणेंच्या विरुद्ध, त्या बंडामध्ये ते निवडून आले, नाहीतर ते निवडून येण्याची तीळ मात्र शंका नव्हती, शक्यता नव्हती. वापरा आणि फेकून द्या. हा मी बघितलं. मी आलो शिवसेनेमध्ये, मला भाजपमध्ये स्वतः प्रधानमंत्र्यांनी बोलावलेलं होतं, संरक्षण मंत्री मला घेऊन गेलेले होते. ती एवढी मोठी ऑफर सोडून ज्यावेळेला मी येतो पक्षामध्ये, त्यावेळेला बाळासाहेबांच्या विचाराकडे बघून येतो. याच्यामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ही दोन एक अविभाज्य अंग आहेत. नाहीतर मी भाजपमध्ये त्यावेळेलाच गेलो असतो, कॅबिनेट मंत्री झालो असतो, कोकणचा इन्चार्ज झालो असतो, माझं फ्युचर बनलं असतं. इथे येऊन मी जे गमावलं ते कोकणाने गमावलं, मी नाही गमावलं. पण केसरकर साहेब, आता जो आरोप होतोय की मतामागे पैसे दिले जात आहेत बीजेपी आणि राणे, हरणारा मनुष्य नेहमी तसं बोलतो. ते कसं इलेक्शन लढवत होते आम्ही बघितलं आहे ना. त्याच्यामुळे दुसऱ्यावर ज्याला आपण एक बोट दाखवतो त्याला 4 बोटं स्वतःकडे वळलेली होती, हे त्यांना विसरून चालणार नाही. संजय राऊत असंही म्हणत आहेत की 3दा राणेंचा पराभव झालेला आहे, 2दा स्वतः राणेंचा, एकदा त्यांच्या चिरंजीवांचा, आणि 4थ्यांदा यावेळेस राणे पराभूत होते. एक गोष्ट अशी आहे की राणे ज्याला पराभवाचा चौकार मारते. राणे ज्याला पहिल्यांदा बाहेर पडले त्याला तुम्हाला माहिती आहे की ठाकरे कुटुंबाला स्वतःला हॉटेलमध्ये कोण जागा देत नव्हतं, त्यांच्या गाड्यांमध्ये कोण पेट्रोल भरून देत नव्हतं. ही परिस्थितीसुद्धा एकदा कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेली आहेत. कारण ही सर्वात एक मुख्य कुटुंब समजलं जातं महाराष्ट्रातलं, त्यांची ही परिस्थिती होती. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला राणे साहेबांनी पहिलं बंड केलं त्यावेळेला संपूर्ण कोकणची जनता त्यांच्यावर राहिली, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही असंच त्यांना गृहीत धरू नका. संजय राऊतने एवढ्या इझिली बोलावं एवढं हे सोपं प्रकरण नाही. माझं जर बंड फसलं असतं तर काय परिस्थिती राहिली असती ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही नाही बंड केलं, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि बंड केलं. ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये झालेलं बंड होतं की इथं बघा की हा सेन्सिटिव्ह मतदारसंघ म्हणून जाहीर झालेला होता. कार्यकर्ते एकामेकाशी मारामाऱ्या करायची अशी परिस्थिती होती. 10 वर्षामध्ये ती परिस्थिती राहिली नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये ते हरले, त्याला ते वातावरण कोणी निर्माण केलं ते बघा ना. तुमच्यामुळे नाही हरले ते, तुम्हाला त्यांनी तुमची डिपॉझिटं जप्त केलेली आहेत ज्यावेळेला ते लढत होते तुमच्याशी त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कशाप्रकारे वागवलं, कशा तऱ्हेने, ज्याला आपण म्हणतो की खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याबद्दल हे केलं गेलं, हे सुद्धा कोकणी जनतेने बघितलेलं आहे. शेवटी ते कोकणचे नेते आहेत. मी आज त्यांच्या बाजूने एवढा ठामपणे का उभा राहिलो? तुम्ही असं नाही वागू शकत कोकणच्या माणसाला. आणि कोकणच्या माणसाला तुम्ही काय ट्रीटमेंट देता ही मी स्वतः बघितलेली आहे. वर्षाच्या समोर महिना मी रस्त्यावर थांबलेलो आहे. जो मनुष्य तुमची पंतप्रधानांच्या बरोबर मिटिंग घडवून आणतो तो मनुष्य एवढा साधा नसतोच ना. मला साईबाबांचा आशीर्वाद आहे आणि मी माझ्यापरीने काम करत असतो. उद्धव साहेबांसाठी सुद्धा केलं. आदित्य साहेब ज्या पद्धतीने बोलतात आणि ज्याच्यावर तुम्ही वातावरण निर्माण केलं, बघा ज्याप्रमाणे मी आसाममधून बोललो, अजूनही देवाने मला ती शक्ती दिलेली, हा खोटारडेपणा खोडून काढण्याचा. हे सगळं खोटं आहे. सहानुभूतीची लाट निर्माण करण्यासाठी हे खोटं बोललं जातं आहे. मग तुम्ही मला सांगा, ज्या दिवशी आमची बहुमत आहे हे सिद्ध झालं की आसाममध्ये, त्या दिवशी ज्यावेळेला ह्याच्यामधून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी बेल्टसुद्धा नव्हता लावला. पूर्णपणे ठणठणीत भरे झाल्यानंतर ते मातोश्रीवर गेले आणि सांगायचं की मी आजारी असताना बंड झालं. कुठला न्याय आहे? आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो की कॉम्प्रोमाइज करूया. आसाममधून माझं सगळं रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे आणि आज तुम्ही त्याच्यावर वातावरण तापवता. तुम्ही कुठल्या गोष्टीवर वातावरण तापवताय की घटना दुरुस्ती होणार म्हणून? ज्या लोकांशी बाळासाहेबांनी झुंज दिली त्या लोकांच्या बळावर तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही निवडून येणार. ती तुमची शक्ती आहे. काळ त्यांना माफ करणार नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण एक असतं की कायदा सुव्यवस्था मुंबईचे राखण्यामध्ये बाळासाहेबांचा खूप मोठा वाटा होता आणि ज्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी हे सगळं कायदा सुव्यवस्था राखली त्याच लोकांना बरोबर घेऊन राजकारण करण्याची जी पद्धत आहे ही पद्धत कोणालाही, बाळासाहेबांनी असं विचारसुद्धा मनामध्ये आणला नसता. मी शेवटी तुम्हाला का सांगतो, मी मूळचा शिवसैनिक नाही. बाळासाहेबांच्या विचारासाठी गेलो ना तिथं. तुम्ही तो विचार सोडला आणि आज तुम्ही काय प्रचार करत फिरताय? पवारसाहेबांनी 4 वेळा शिवसेना फोडली. शेवटी त्यांचं एक प्रिन्सिपल आहे, आम्ही समजू शकतो ते खूप मोठे नेते आहेत. प्रादेशिक पक्ष एक कमी झाल्याशिवाय ती व्हॅक्यूम तयार होत नाही आणि दुसरा पक्ष मोठा होत नाही, त्यांचं प्रिन्सिपल आहे आणि ते योग्य आहे. त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण तुम्ही विसरणार का कोणी शिवसेना फोडली ती? आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदेंवरच्या असलेल्या प्रेमापोटी ही माणसं बाहेर पडली.
ही माणसं पैशासाठी नाही बाहेर पडली, पण तुम्ही 6 महिने खोटं, ह्याला गोबेल्स नीती म्हणतात, 10 वेळा 100 वेळा खोटं बोललं की लोकांना पटायला लागतं. आणि याच्यातून महाराष्ट्राला बाहेर काढलं पाहिजे. तुमच्या काळामध्ये महाराष्ट्राचा विकास थांबला हे मी 100 वेळा पटवून देऊ शकतो. आणि मग विकासाची ज्या वेळेला लढाई ही भारतामध्ये चालू आहे, तर ती विकासाची लढाई आहे. ती मोदी साहेबांनी जो भारताचा विकास केला त्याची ही लढाई आहे. आणि त्या लढाईची एक लाट तयार झाली आणि ह्या लाटेच्या विरुद्ध सहानुभूतीची एक लाट, म्हणजे पवारसाहेबांचं वय, पवारसाहेबांचा पक्ष ह्या वयामध्ये फुटला किंवा मी आजारी असताना माझा पक्ष फोडला वगैरे, हे सगळ्या सहानुभूती मिळवायच्या गोष्टी आहेत. रोहित पवारांचं रडणं हे सहानुभूतीसाठी ठीक आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये काय झालं म्हणून तुम्ही रडा, पण लोकांचा त्याच्याशी संबंध नाही आहे. लोकांचा संबंध हा विकासाशी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी आहे. आणि काही भाषणं करायची की शेतकऱ्याला काहीच नाही दिलं. या सरकारने जेवढं शेतकऱ्याला दिलं कुठल्याच सरकारने तेवढं शेतकऱ्याला दिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुद्दे कुठले पाहिजेत, मुद्दे हे विकासाचे मुद्दे पाहिजेत. तुम्ही मला असा एक मुद्दा दाखवा की जो विकासाच्या संदर्भात मांडलेला आहे. सर, अगदी एक थोडक्यात उत्तर होतं शेवटचा प्रश्न की सगळ्या मोठ्या नेत्यांच्या इथे सभा झाल्या मतदारसंघात. मग अगदी अमित शहांपासून ते देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा सगळ्या मोठ्या सभा झाल्या. तुमचं रीडिंग काय आहे? तुमच्या पक्षाला किती मतं मिळतील आणि किती मताधिक्य हा तुमचा दावा आहे? एक गोष्ट अशी आहे की पक्षाला म्हणजे महायुतीला मी म्हणतोय, बीजेपी शिवसेना महाराष्ट्रामध्ये म्हणजे इथे या मतदारसंघात काय मतदारसंघामध्ये आम्ही 100% विजयी होऊ याची मला खात्री आहे. फरक हा साधारण लाखाच्या आसपासचा असेल. आम्ही म्हणतो 2.5-3 लाख, परंतु लाखाच्या आसपासचा असेल. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विद्यमान खासदार असल्यानंतर त्या लढाईला थोडंफार अनेक ठिकाणी फिरलेले असतात किंवा काही बोलू शकतात. आणि त्यांची तयारी ही जवळजवळ 1-1.5 महिना अगोदर सुरू झाली. आणि आमचं मुळात उमेदवार जाहीर झालेलं नव्हतं. ह्याच्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ते 2.5-3 लाखाने पराभूत झाले असते, कारण ते निष्क्रिय खासदार आहेत. एक ते लाटेवर निवडून आले आणि दुसऱ्याला आम्ही सगळे त्यांच्यावर होतो, त्याच्यामध्ये ते निवडून आले. परंतु संघटनेच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी त्यांनी विकास काम अजिबात केलेलं नाही आहे किंवा काम करण्याची त्यांची वृत्ती नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा निकाल हा एक सातत्याने काम करणारा, कार्यरत असलेला असा एक केंद्रीय मंत्री विरुद्ध एक निष्क्रिय खासदार यांच्या दोघांमधला आहे. राणेसाहेब निवडून आले, 100% मंत्री होणार. आणि हे जर निवडून आले तर 2 वेळा निवडून आले, त्यावेळेला युती होती, त्यांना मंत्री करायचं असेल उद्धवसाहेब करू शकले असते. एक मंत्रिपद अरविंद सावंत त्यांना दिलं आणि दुसरं ज्यावेळेला द्यायचं होतं त्यावेळेला अनिल देसाईंना पाठवलेलं होतं. यांचा कधी साधा विचारसुद्धा नाही झाला. ते आपल्याला प्रतिमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये वावरत होते. त्याच्यामध्ये आमदारांना मोठ्या प्रमाणात दुखावण्याचं काम सुद्धा यांनीच केलं आहे. तुम्ही कुठल्या आमदारांना विचारा, तुमची खात्री होईल. माझं काय त्यांच्याशी व्यक्तिगत शत्रुत्व काही नाही. एक शेवटचं अगदी थोडक्यात उत्तर हवं आहे की लोकसभेला महायुतीतलं जागा वाटप खूप लांबलं. हा सगळा अनुभव पाहता विधानसभेला हे टाळण्यासाठी काय करणं? आपण अतिशय योग्य मुद्द्यावर हात ठेवलेला आहे की विधानसभेला आपल्याला वेळेमध्ये हे वाटप करायला लागेल. आणि ज्या चुका आपल्याकडून लोकसभेमध्ये घडल्या त्या चुका आपल्याला टाळायला लागतील. शेवटच्या क्षणापासून तर उमेदवार निश्चित झाला नाही तर प्रचार शेवटी जनता मतदान करत असते. जनतेपर्यंत आपली भूमिका पोचवायला लागते आणि ते पोचवण्यामध्ये निश्चितपणे अडचणी येतात. आणि त्याच्यामुळे याच्यावर विचार झाला पाहिजे. आणि आता आपलं एक्सपान्शनचं झालेलं आहे. म्हणजे अजितदादा एक आले, त्याच्यानंतर आता राजसाहेबांनी आपला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे महायुती विस्तारते, परंतु त्याच्याचबरोबर जागा वाटपातून कुठेही तिढा निर्माण होता कामा नये याचीसुद्धा काळजी ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणे घ्यायला लागेल. TV9 मराठीशी आपण बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. दीपक केसरकर यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करताना जवळपास 1 लाखाचं मताधिक्य या मतदारसंघात मिळेल असा दावा केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह दिनेश जुखंडे, TV9 मराठी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.